टाकेढोकेश्वर इथे जनावरांच्या छावणीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी भेट दिली आहे आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात। बाजार समितीमार्फत सुरू केलेल्या या चारा छावणीचं त्यांनी मोठं कौतुक केलंय। जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी टाकेढोकेश्वर इथे जनावरांच्या छावणीला भेट दिली आहे आणि येथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात। सध्या पारनेर तालुका हा दुष्काळाच्या झळा सोसतोय। पाण्यामुळे माणसांना जगणं अवघड झालंय, त्यात मुक्या प्राण्यांना जगणं हे फारच अवघड झालंय। असं असताना पारनेर बाजार समितीच्या वतीनं टाकेढोकेश्वर इथे जनावरांची छावणी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे। या छावणीमध्ये जवळपास लहान मोठे असे 1,500 जनावरं इथे गावामध्ये दाखल झाले आहेत। त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचं काम बाजार समिती मार्फत केलं जात आहे। तरीही आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या जवळ मांडल्या आहेत। यावेळी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिलारी, माजी सरपंच शिवाजी खिलारी, सलीम पठाण, शंकर धरम, श्रवण गायकवाड, बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येनं इथे हजर होते। जवळजवळ 1.5 महिन्यापासून मी आपल्या सर्व तालुक्यातल्या जवळजवळ 350-400 छावण्यांना भेटी दिलेल्या आहेत। भेटी यासाठीच दिल्या की 2007 ते 12 मध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यावेळी छावण्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांची जी काय अडचणी आहेत हे समजून घेतले होते। आजही माझ्याजवळ 350-400 प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जेवढं शक्य आहे तेवढे सर्व छावण्यांना भेटी देऊन जे काही तक्रारी आहेत ते तक्रारी सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच छावण्यांमध्ये गायांना लाळा खुरकुतीचा आजार झाला असेल, बरेच गायांना शेवगावच्या तिकडे गायांना ताप आला, कर्जतमध्ये गेले, त्यांनी मला अडचणी सांगितल्या। काही ठिकाणी ते डॉक्टरवर केसेस झाले, त्याच्यामुळे ते डॉक्टर सोडून गेले। एक गाय मेली उन्हाळ्यामुळे, ते डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मेली म्हणून शेवटी हे जे काही प्रॉब्लेम हे सर्व आलेले आहेत जनावरांच्या संदर्भात, हे संपूर्ण टोटल सर्व लिहून घेऊन माननीय कलेक्टर साहेब असेल, RDC असेल यांच्या कानावर घातलं आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांना तुंबारे साहेबांना सुद्धा आता सुद्धा मी त्यांना बोलले की संध्याकाळपर्यंत आपल्याकडे डॉक्टर येऊन जाईल, परंतु हे जे काही अडीअडचणी येतात हे जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही। म्हणून या छावणीच्या संदर्भात आपला नवीन वर्षाचा जो सण आहे गुढीपाडवा, तो सुद्धा आपल्या या छावणीमध्ये आपल्याला साजरा करावा लागला। शेवटी निसर्गाने आपल्याला साथ दिलेली नाही आणि आल्या त्या संकटाला आपला शेतकरी जो काही तोंड देत आहे, इतका संयम आणि सहनशील आपला शेतकरी आहे त्या संकटांना सामोरं जाऊन निश्चितच आहे त्या परिस्थितीमध्ये आज जी काही छावणी आपल्या इकडे टाकलेली आहे, आता त्यांनी आपण सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं चाऱ्याचा पाण्याचा कसला आम्हाला प्रश्न नाही, फक्त डॉक्टरची काय अडचण आपण सांगितलेली आहे। निश्चितच आता डॉक्टरांशी बोलले, आपल्याला ते डॉक्टर पण येऊन जातील आपल्याकडे आणि तोही प्रश्न सोडवला जाईल। अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या दुष्काळामध्ये प्रामुख्यानं मार्केट कमिटीनं जे काही नियोजन केलं ते अतिशय चांगल्या अशा प्रकारचं आहे। आणि सध्या आपण पाहतो की निवडणुकीची धामधूम सर्व देशामध्ये चालू आहे आणि एवढ्या वेळात वेळ काढूनही आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी या छावणीला भेट देण्यासाठी आल्या। एक विखे कुटुंब जर पाहिलं, एक आपल्या आपुलकीचं जीवाभावाचं की ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कैलासवासी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील, आपल्यामध्ये तालुक्यामध्ये 72 साली दुष्काळ या ठिकाणी पडला होता, सगळ्याला ज्ञात आहे, बरोबर आहे का? त्या काळातही बाळासाहेब विखे पाटलांनी आपली जनावरं त्यांच्या ट्रका पाठवून प्रवरानगरला इथून घेऊन गेले होते। म्हणजे त्या काळापासून तर आज 2019 पर्यंतच्या काळापर्यंत या कुटुंबानं शेतकऱ्यांसाठीचं हित जपलं आणि आज या राजकीय धुळवडीमध्ये आपण पाहतो
अनेक आरोप प्रत्यारोप होतात, परंतु समाजासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी न्याय देणारं या जिल्ह्यातलं एकमेव कुटुंब असेल तर विखे पाटील कुटुंब आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.